आता दर महिन्याला लाईट बिल भरायचं टेन्शन नाही. मी असं का म्हणते तुम्हाला बघायचं? चला तर मग. हाय, हॅलो, नमस्ते. मी सिद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. सबस्क्राइब, लाईक. तर मध्ये 2-3 दिवस ना माझे व्लॉग आले नाही, कारण की आमच्याकडे चालू होतं सोलार बसवायचं काम आणि मशीनचा इतका आवाज व्हायचा नाही की व्लॉग बनवणं, मी व्लॉगच नाही बनवले. त्याच्यामुळे तुम्हाला पण जर का महिन्याला 1500-2000 लाईट बिल येत असेल ना, तर सोलार ना खूप बेस्ट ऑप्शन आहे. आणि आपल्याला आहे ना खूप जास्त अवेअरनेस नाही आहे सोलारबद्दल, किंवा आपल्याला असं वाटतं की खूप महाग आहे, कॉस्टली आहे, पण असं अजिबात नाही आहे. अगदी 0 रुपये इन्व्हेस्ट करता तुम्ही सोलार बसवू शकता. आणि खूप दिवसांपासून शिवचा हेअरकट पेंडिंग होता. ॲक्च्युली मी दरवेळी त्याचा हेअरकट घरीच करते, पण यावेळी मला त्याचा हेअरकट ना बाहेर सलॉनमध्ये करायचा होता, पण ते शक्य झालं नाही. त्यामुळे मग मी म्हटलं की त्याची केस खूप वाढली होती, सो मी त्याचा हेअरकट घरी करून टाकला. त्याचा हेअरकट मी कसा केला हे तुम्ही मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शिवला आहे ना मोठी केस अजिबात चांगली दिसत नाही, त्यामुळे मी फ्रंटला त्याची केस थोडीशी मोठीच ठेवते. आणि मागच्या वेळी खूप जास्त बारीक करून टाकली होती मी त्याची केस, पण ते मला अजिबात आवडलं नव्हतं. सो यावेळी मी त्याची केस फ्रंटला मोठीच ठेवलेली आहेत. आता मी त्याचा हेअरकट कसं केलं हे पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. तर हे बघा, असे सोलार पॅनल आम्ही बसवलेले आहेत. इथे पूर्ण लाईनमध्ये 8 आहेत आणि इकडे जागा कमी पडली म्हणून इथे 3 बसवलेले आहेत. असे टोटल 11 प्लेट्स सोलार पॅनलचे आम्ही बसवलेले आहेत, कारण की आमच्याकडे इलेक्ट्रिक कार आहे, त्यामुळे आम्हाला जास्त युनिटची गरज लागते. सो त्यामुळे आम्ही इतकं मोठं बसवलेलं आहे. पण छोट्याशा घरांमध्ये 3 प्लेट जे एका साईडला लावलेले आहेत, या 3 याने काम होऊन जातं. या एवढ्याच इनफ आहेत छोट्या घरांसाठी. पण आम्हाला इलेक्ट्रिक कारमुळे कार चार्जिंग करायला लागते, त्यामुळे इतकं मोठं बसवावं लागलं आहे. तर हा आहे शिवच्या हेअरकटच्या आधीचा व्हिडिओ. तर शिवची केस एवढी मोठी झाली होती, तसं डायरेक्ट टक्कल होईल शिव, तसं डायरेक्ट टक्कल होऊन जाईल. हात नको काढू, हातावर केस पडतील मग. असंच राहू दे. हा, ओके. ते बघ काय गंजी बात शिव, आता केस इकडे आतमध्ये टाकून टोचतील ना, म्हणून लावते मी हे. मग केस टोचणार नाही तुला, म्हणून लावते पिलू मम्मा हे. टोचणार नाही केस. वरती बघ थोडंसं, वरती बघ थोडं. ओके ओके, डन डन डन. दे दे. हां, आपण दोघं. असं बस पहिलं मागून कापू आता.
तर थोडाफार हेअरकटला शिव शांत बसला आणि त्याच्यानंतर ना तो बसेच ना, त्याच्यामुळे मग त्याचे पप्पा आले आणि त्यांनी त्याला पकडून ठेवला आणि मी पटकन त्याचे हेअरकट केले. आणि लाडू झोपला होता त्यामुळे तो उठायच्या आधी हेअरकट करायचा होता, कारण की तो जर उठला असता ना तर त्याने मशीन घेऊच दिली नसती. तो सारखा त्या मशीनसाठी रडला असता. आणि लाडू आता इतका हट्टीपणा करतो ना की एखादी गोष्ट त्याला हवी असली ना की तो म्हणजे इतका रडतो त्या गोष्टीसाठी. त्यामुळे मग तो झोपला होता. तेवढ्यात मला पटकन हेअरकट करायचा होता. आणि सकाळच्या वेळेस शिव स्कूलला जातो त्यामुळे मग आत्ताच वेळ होता, परत दुसऱ्या दिवशी सकाळी टाईम भेटला नसता. सो पटकन म्हणजे फार फार तर 15 मिनटांमध्ये हेअरकट पूर्ण झाला. आणि शिव लहान असल्यापासून ना मी त्याचा हेअरकट घरीच करते. आधी मी तो झोपल्यावर त्याचा हेअरकट करायचे ते झोपेमध्ये, आणि आता तो बसतो करू देतो, पण मध्ये मध्ये मग सारखा उठत राहतो. लाडूचे सुद्धा हेअर थोडेसे ट्रिम करायचे होते पण तो झोपला होता त्यामुळे मग वरती बघ ना, वरती बघ, इकडून दाखव, इकडून, तिकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडून दाखव, इकडून, इकडून, वाव, बघ घेऊन तिकडे बघ, इकडे बघ, व्हेरी गुड शिव, खूप छान दिसतोय दादा. हो ना, जस्ट आत्ताच उठलाय आणि या आवाजामुळे ना लाडू लगेच उठला, जास्त वेळ झोपलाच नाही. लाडू हंबा कशी करती, हंबा अशी करती ते लाडू, कसला आवाज आहे, मशीन कशी करते बाबू. सो लाडू उठायच्या आधीच मी त्याच्यासाठी पेज बनवून ठेवली. खायचं पिलू काय, टीव्ही लावू दे, मी लावू, थँक्यू लाडू. काय लावू बाबू, काय लावू. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. शिवचा हेअरकट कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.